नमस्कार, मायाची सावली चौधरी ब्लॉगवरती नव्या व्हिडिओसोबत आपले मनापासून स्वागत आहे. चला तर आज आपण बनवणार आहे छान अशी हिरव्यागार कढीपत्त्याची चटणी, जी आपल्याला तोंडी लावण्यासाठी पण आपण खाऊ शकतो आणि एक्स्ट्रा 2 चपात्या तर आपण नक्कीच खाऊ शकतो हिच्यासोबत, किंवा वरण भातासोबत पण तोंडी लावू शकतो आपण. तर चला बघूया आपण कसे बनवायचे. आणि कढीपत्त्याचे तर उपयोग तुम्हाला माहितीच आहे आपल्यासाठी किती आहेत. आपल्या केसांपासून बरेचसे असे उपयोग आहेत. त्यासाठी मी साहित्य घेतलेले आहे. मिरची, लसूण घेतल्यात अर्ध्या पाकळ्या, नंतर शेंगदाणे घेतलेत आणि हिरवागार कढीपत्ता घेतलेला आहे. चला तर आपण रेसिपीकडे जाऊया. तर मी आता कढई एक घेतली आहे, ती गरम करायला ठेवून दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचाभर मी तेल घेणार आहे. तेल घेतलेले आहे, याच्यामध्ये मी शेंगदाणे तळून घेते असे आता लालसर कलरवरती. आता हे शेंगदाणे असे हलवून लालसर कलरवरती परतून घेणार आहे मी. शेंगदाणे हे छान असे लालसर कलर येईपर्यंत त्याला परतून घ्यायचे. खूपच छान आणि टेस्टी ही चटणी लागते. आमच्या घरात तर नेहमीच बनवली जाते वरण भातात तोंडी लावण्यासाठी, किंवा आपण भाजी चपाती खातो त्यावेळेस आम्ही बनवतोच ही चटणी हमखास. तर आता मी हे शेंगदाणे लालसर कलरवरती परतून घेतले आहे आणि मी काढून घेत आहे हे शेंगदाणे. याच्यानंतर आपल्याला याच्यातील मिरची, लसूण आणि कढीपत्ता या सर्व गोष्टी आहेत ना तळून घ्यायच्यात. ते एक एक करून मी या गोष्टी तळून घेते. आता मिरच्या टाकलेल्या आहेत, त्याच्यामध्ये 8-10 मी मिरच्या घेतलेल्या आहेत. आता तुम्हाला जितकं तिखट हवं आहे तितकं तुम्ही टाकू शकता. पण मिरच्या टाकताना एक लक्षात ठेवा की मिरच्या थोड्याशा कट करून घ्या, जेणेकरून त्या कढईच्या बाहेर उडणार नाहीत. तर बघा, मिरच्या पण मी असं आहे ना परतून घेते छान असा. त्याच्यात लसूण पण घातलेले आहेत 8-10 पाकळ्या, तो पण परतून घेणार आहे. छान असा लालसर कलर आल्यानंतर हे आपण काढून घ्यायच्या मिरच्या आणि लसूण. आपली चटणी अशी मस्त अशी खमंग होणार आहे. आता हे पण मी काढून घेतलेले आहे. आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे हिरवागार कढीपत्ता. आता इथं आपल्याला कढीपत्ता पण परतून घ्यायचा आहे. तर मी कढईमध्ये जे पहिले तेल होते त्याच्यातच कढीपत्ता परतून घेणार आहे आणि कढीपत्ता छान असा कडक कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तर छान असा कडक कुरकुरीत होईपर्यंत मी त्याला परतून घेते. आता माझ्याकडे मोबाईल पकडायला पण कोणी नव्हतं, त्यामुळे दोन्ही ॲडजस्ट करत होते मी. तर चला असो. तर कढीपत्ता छान असा कुरकुरीत झालेला आहे, त्याच्यामुळं मग तो पण काढून घेते मी कढईच्या बाहेर. चला, कढीपत्ता काढून घेतलेला आहे मी इथं. आता ह्याच्यामध्ये टाकण्यासाठी चटणीसाठी अजून मी टॅमॅटो एक घेतलेला आहे अर्धा कट करून. आणि आता परत एकदा मी फोडणीसाठी मी घेते 1 चमचाभर तेल. आणि याच्यामध्ये आपल्याला आहे ना जिरं घालायचं आहे. जिरं, मोहरी, तुम्हाला जे काही घालायचं असेल ते घाला. जिरं किंवा मोहरी किंवा दोन्ही घातले तरी काहीच प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर मी अर्धा कट केलेला टॅमॅटो घातला आहे, त्याच्यामध्ये छान असं परतून घ्यायचा तो पण. त्याच्यानंतर आपण जे काही लसूण, मिरची आणि शेंगदाणे वगैरे घेतलेले होते ते मी ओबडधोबड वाटून घेणार आहे. आता कढीपत्ता काही वाटणार नाही आहे, तुम्हाला हवा असेल तर तुम्ही करू शकता बारीक, पण मला मोठाच छान वाटतो. त्याच्यानंतर कढईतील नक्की टॅमॅटो मी छान असा परतून घेते. त्याच्यानंतर असं मोठं मोठं मी वाटून घेतलेलं आहे ते लसूण, मिरची आणि शेंगदाण्याचं कूट वगैरे. तर मी कढईत घालून घेते आणि कढईत घालून घेतलेले. आता मोबाईल पकडायला कोणी नव्हतं, त्यामुळं क्लिप मिस होतात मधल्या. आणि मग हे छान असं परतून घ्यायचं. आता तुम्हाला म्हणजे ह्याच्यामध्ये अजून थोडंसं तेल तर घालावंच लागणार आहे. आणि जो काही कढीपत्ता परतलेला आहे तो त्याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे. आणि याच्यामध्ये अजून थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे आपल्याला, जेणेकरून छान असं मिक्स होईल ते. आणि बारीक गॅस करून म्हणजे बारीक गॅसवरती हे करायचं आहे, नाही तर आपली चटणी करपून जाईल. याच्यामध्ये मी मीठ घालून घेतले आता. त्याच्यानंतर थोडीशी साखर घालायची चवीनुसार.
परत एकदा मिक्स करून घ्यायचं हे सगळं. आता मी हे सर्व मिक्स करून घेतली आणि इथं आपली कढीपत्त्याची चटणी तयार झालेली आहे. आता तुम्ही ही वरण भातासोबत तोंडी लावू शकता किंवा भाजी चपाती आपण खातो त्याच्यासाठी तुम्ही तोंडी लावून खाऊ शकता किंवा नुसती चपातीसोबत सुद्धा खूपच सुंदर लागते. नक्कीच ही रेसिपी ट्राय करून पहा आणि कमेंट बॉक्समध्ये मला सांगा की कशी वाटली तुम्हाला पण ही चटणी. चला तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.